नमस्कार, मी माधव सावरगावे। धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ज्या जिल्ह्याचं नाव आपल्या ओठावर पहिल्यांदा येतं त्या जिल्ह्यात मी आलोय। इतकंच नाही तर जी भाकरी खातो, ज्वारीची भाकरी खातो, त्या ज्वारीचं कोठार म्हणलं की ज्या जिल्ह्याचं नाव येतं त्या जिल्ह्यात मी आलोय। इतकंच नाही तर अशी खादी असेल किंवा रात्री झोपताना जी चादर आपण आपल्या अंगावर ओढून घेतो, ज्या चादरीचं नाव सुरुवातीला येतं त्या जिल्ह्यात, त्या शहरात मी आलोय, ते म्हणजे सोलापूर। आज आवाज महाराष्ट्र या शो मध्ये माझ्या सोबत आहेत सर्व सोलापूरकर, सोलापूर जिल्ह्यातील शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि नेते। त्या सगळ्यांसोबत आज चर्चा करणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने। सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून इथं गिरणी कामगार राहायचा, गिरणी कामगारांचे प्रश्न होते, विडी कामगार इथं असतो, असे अनेक मुद्दे आहेत ज्या शहराचं नाव अनेकदा देश पातळीवर ओळखलं जायचं। या सगळ्यांवर आता चर्चा करायची। तर सुरुवात करतोय की या चर्चेला आवाज महाराष्ट्राचा या शो मध्ये। सोलापूरमध्ये 5 वर्षांपासून भाजपचा खासदार आहे। महाराष्ट्राला माहित आहे की इथे खासदार असताना जात प्रमाणपत्रामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती, तरी पण केंद्रात आणि राज्यात काही वर्ष सत्ता असल्यामुळे या सोलापूरचा चेहरा बदललाय का हे जाणून घेणार आहोत। सुरुवातीला जातोय मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे। सांगा, आज उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। उमेदवार जरी तुम्ही बदलले, दुसरे उमेदवार तुम्ही या मैदानात उभे केलेले आहेत। मुळात आमच्या पार्टीमध्ये लोकशाही असल्यामुळे आमच्यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते। आमच्याकडे काँग्रेस सरकार शिंदे कुटुंबियातलाच उमेदवार गेल्या 25 वर्षापासून ज्या पद्धतीने काँग्रेस देते ती पद्धत आमच्यामध्ये नाही आहे। त्यामुळे एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। आणि राहिला विकासाचा कामाचा मुद्दा, तर मागील 5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापुरातील चाहू तालुक्याचे आपण रस्ते जर पाहिले, सोलापुरातून कोल्हापूर जाणारा रस्ता असेल, सोलापुरातून त्या ठिकाणी अक्कलकोटला जाणारा रस्ता असेल, सोलापूरकडून हैदराबाद जाणारा असेल, 4 पावचे रस्ते ठिकाणी 1000 कोटीचे काम माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी केलेले आहेत। त्याचबरोबर मागील 5 वर्षापूर्वी या ठिकाणी याच पार्क स्टेडियममध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कामगारांच्या हक्काचे घर करण्यासाठी ज्या कामाचं उद्घाटन केलं, त्या रेनगरचे 30,000 घर परवाच लोकार्पण करण्यात आले। त्या कामगारांमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलं तर एक आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसत आहेत। तर एकंदरीत महिलांचा असेल तर उज्ज्वला गॅस योजना आहे, तरुणांचं मुद्रा योजनेच्या अंतर्गत 1674 कोटी रुपये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना मुद्रा योजनेच्या माध्यमाने देण्यात आलं। कोरोना काळामध्ये जे आपला पथ विक्रेता बांधव होता, जो अडचणीत आलेला होता, त्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून 22,000 पेक्षा जास्त पथ विक्रेत्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम मोदी सरकारने केलं। म्हणजे समाजातील प्रत्येक गटात तरुण असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, त्याबरोबर महिला असतील, प्रत्येकाला त्या ठिकाणी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं तर मोदी सरकारने केलंय। आणि निश्चितच पुन्हा एकदा मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी आणि राम सातपुते सारखा तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी खासदार बनवण्यासाठी सोलापूरकडे आतुरतेने आहेत। आणि मी नक्कीच तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने 2004ला उज्ज्वला शिंदेचा पराभव झाला, त्यानंतर सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला, नक्कीच ही सोलापूरची जनता सोन्याचा चमचा घेऊन आल्या प्रणय शिंदेला निवडणार नाही, तर एका ऊसतोड कामगाराच्या राम सातपुते सारख्या तरुणाला त्या ठिकाणी न्याय देणार। 5 वर्ष महाराजांनी काय केलं? महाराजांनी जर आपण पाहिलं तर मी आता सांगितलं की वंदे भारत एक्सप्रेस ज्या पद्धतीने मुंबईला जाण्यासाठी या ठिकाणी सिद्धेश्वर एक्सप्रेस सोडली, तर कोणतीही वाहतूक त्या ठिकाणी रेल्वेची सोय नव्हती। त्या ठिकाणी वंदे भारतचं केलेलं असेल, या पार्क स्टेडियम आपण पाहिलं असेल, या पार्क स्टेडियमचं जर काय पड करण्याचं काम कोणी केलं तर जय शिवराज महाराजांनी केलं। मी रिपीट ते सांगतोय, मी तेच सांगतोय, दुहेरी पाईपलाईनचा विषय असेल, त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक विकास कामे केले। आपण पाहू शकता त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अनेक पर्यटनासाठी निधी त्यांनी आणलेला आहे। म्हणजे एक लहानसहान जरी कामं पाहिले तर त्यांनी अनेक कामं त्या ठिकाणी खासदारांनी केलेले, पण फक्त आणि फक्त या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे। सोलापूरकर म्हणून 2019 ते 2024च्या या काळामध्ये किती बदल झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, नक्कीच बदल मी सांगतोय ना। अगोदर आम्हाला अक्कलकोट सारख्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी मुंबई पुणे या ठिकाणचे लोक जेव्हा येत होते त्या तेव्हा खड्ड्यातून जावं लागत होतं, पण आज ते मुंबईतून या ठिकाणी आपण पाहतोय अनेक मोठ्या प्रमाणात लोक येतात। या कामामध्ये महाराजांचा रोल आहे? नाही, नक्कीच, कारण शेवटी केंद्र सरकार ही कामं भाजपच्या वतीनं, खासदाराच्या वतीनं करण्यात आली असं भाजपचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। रस्त्याचा प्रश्न सुटला असं म्हणणं आहे। आता भाजपने दावा केलाय की रस्ते केले, इथले पाण्याचा प्रश्न सोडला, कामगारांचे प्रश्न सोडले, पार्कचा हा विषय वगैरे वगैरे। आपण उत्तर घेऊयात, म्हणजे त्याला नेमकं काँग्रेसचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात। आता तुमचे उमेदवार मैदानात आहेत, आता त्यांनी सांगितलं की आम्ही हे 5 वर्षात केले आणि चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले। वस्तुस्थिती काय?
1865 दिवस ते खासदार लोकसभेमध्ये होते. 1865 दिवसापैकी 1860 दिवस ते मौनी बाबा म्हणून काम करत होते. ते लोकसभेत गेले नाही तर कोर्टात फक्त जात प्रमाणपत्र खरं करण्यासाठी चक्रा मारत होते. सोलापूरच्या विकासासाठी कोणतंही एक काम साधं ते केले नाहीत. शरद बनसोडेंनी पण काम केलं नाही. पहिला खासदार बेवडा म्हणून प्रचलित होते, दुसरा खासदार वेडा म्हणून होता आणि तिसरा आता रेडा म्हणून हा तिसरा निघून जाणार आहे. त्यामुळे स्थानिक जो उमेदवार आमचा आहे जे विकासासाठी आणि प्रणिती शिंदे गेल्या 15 वर्षापासून शहर मध्यमध्ये तळागाळामध्ये महिलांचा प्रश्न असेल, यंत्रमाग कामगारांचा प्रश्न असेल, त्यांचे वडील आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, सोलापूरचे हे भाजपचे लोक जे पाणी पित आहेत ते सुद्धा उजनीची पाईपलाईन शिंदे साहेबांनी आणलेली आहे. त्यामुळं शिंदे साहेबांचं पाणी पिणाऱ्या या भाजपच्या लोकांनी किमान पिलेल्या पाण्याचा तरी मान ठेवून त्यांनी काय केलं सांगितलं पाहिजे. दुसरी जलवाहिनी आणलो म्हणून खोटा सांगतायत. त्या दुसऱ्या जलवाहिनीच्या खालची जमीन यांनी अधिग्रहित केली नाही. या सोलापूरकरांची फसवणूक केली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे रस्ते सोलापूर पुणे नॅशनल हायवे मनमोहन सिंगांच्या काळात सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केला. काय केलं यांनी? गेल्या 10 वर्षामध्ये सोलापूरकरांना फसवणूक करायची, सोलापूरकरांना वेड्यात काढायचं आणि जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीने यांच्याकडे कुठलाही मुद्दा राहिला नाही. त्यामुळं आज यांना उपरा आठवत आहे, आज यांना लपडे आठवत आहेत, आज यांना लेडीजच्या नावानं चुकीचं भाषाही बोलतायत. सोशल मीडियावर जर तुम्ही बघितलं तर अतिशय आक्षेपार्ह आणि गलिच्छ भाषा महिलेबद्दल शिकवली जाते. हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे आहेत का? महिला उमेदवाराप्रती काय आपली कमेंट असली पाहिजे सोशल मीडियावरती, हे यांचे संस्कार आहेत. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये मला तुम्ही सर प्रश्न सांगा, जर यांनी विकास केला असता तर यांचा उमेदवार बदलावा लागला असता का? तिसऱ्या निवडणुकीत तिसरा उमेदवार आहे, त्यामुळे यांनी विकासच केला नाही. प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक उमेदवार आणि तो पण उमेदवार बाहेरचा. तुम्हाला खोटं वाटेल साहेब, तुम्हाला खोटं वाटेल. प्रणितीताई शिंदे यांची उमेदवारी 1 महिन्यापूर्वी जाहीर झाली. यांचा उमेदवार जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे यांचा उमेदवार जाहीर होऊ शकला नाही. भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष आहेत, त्यांच्या गर्भाला कंटाळून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. शहराध्यक्ष आहेत, मागची लोकसभा यांच्या नेतृत्वाखाली झाली. भाजप म्हणते आम्ही ते केलं, काँग्रेसवाले म्हणतायत की ते त्यांनी केलंच नाही. ते सुशीलकुमार शिंदे खासदार असताना, सुशीलकुमार शिंदे 3 वेळा खासदार होते, बरोबर आहे? हा, आता दोघांचं ऐकलं तिकडं इकडं. काय करायला हवं होतं बरं? बोलायचं नाही अजिबात, नाही बोलू देत नाही. तुम्ही बोला, वंचितचा आवाज दाबला जाणार नाही. यस. प्रथम सांगतोय, सोलापूर शहर इथं सोन्याचा धूर निघत होता. पहिलं एक आमचं अस्तित्व होतं सोलापूर शहर. हे जे प्रस्थापित लोक आहेत, आज जे बोलणारे लोक, ते सर्व गिरणगाव विकून खाल्ले या लोकांनी. सुरुवातीला तिथून सुरुवात केले. आज भाजपचे लोक 10 वर्ष सत्ता आहे, काँग्रेसच्या लोकांकडे 20 वर्ष सत्ता आहे. ह्या आणि 1 वेळा मुख्यमंत्री पद सुशीलकुमार शिंदेकडे आहे. ह्या सोलापूरचं खेडं करणारे ही लोक आहेत. पाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, औद्योगिक व्यवस्था नाही, MIDC नाही, सिव्हिल हॉस्पिटल व्यवस्थित नाही, परिवहन व्यवस्था 200 बसेस आणले आणि परिवहन व्यवस्था 200 बसेस 6 महिन्यात कंडम करून टाकले. जुने बसेस आणले, तिथं भ्रष्टाचार केले आणि भाजपच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, ते रोडचं काम सांगतायत ते लोक, ती रोडचं काम ह्यांच्या खिशातल्या पैशाचं नाही, पब्लिकच्या खिशातल्या पैशाचं रोडचं काम केलं जातंय. तुमच्या खिशातल्या तुमच्या बजेट मधलं काम तुम्ही सांगा, त्यावेळेस तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. मी स्पष्ट सांगतोय, काँग्रेस राहू द्या आणि BJP राहू द्या, सोलापूर शहराला खेड केलंय. इथले जे आपले युवक लोक आहेत जगायला पुन्हा मुंबईला जातात. औद्योगिक क्षेत्र नाही, कामधंदा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, कायमची असली दुर्गम व्यवस्था ह्या लोकांनी करून टाकलेला आहे. माझं एकच मत आहे, येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. सोन्याचा कसा निघतो? विकास केलेलाच आहे, सोन्याचा दूर म्हणू शकत नाहीये मी, पण विकास झालेला आहे, नाही असं म्हणता येत नाही. आदरणीय गडकरी साहेबांनी सगळे रस्ते वगैरे सगळे छान करून घेतलेले आहेत. आज आपण सोलापूरवरून पुण्याला जात असताना आपल्याला बराच वेळ लागत होता. आज आम्ही 3 ते 3.5 तासामध्ये पुण्याला पोहोचतोय. विकास झालाय असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. 5 वर्षामध्ये आमच्या सरकारनं असेल किंवा मोदी साहेबांनी असेल, या 4 ठिकाणची रोड बघा. त्यावेळेस ज्या वेळेस 2014च्या आधी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे कळत नव्हतं. आता पोटातलं पाणी हलत नाही. आता ही फक्त आणि फक्त ही मोदीची गॅरंटी आहे.
मोदीची गॅरंटी आहे. सोलापुरात हे जे दावे केलेले आहेत ते सांगतात कुणाचं खरं आहे कुणाचं खोटं आहे, कारण तुम्ही अशी एकमेव तटस्थ आहेत, कारण तुमचा उमेदवार नाहीये. मी काय सांगतो माहित आहे का साहेब, मी 5 वर्ष ह्यांनी सुद्धा स्टँडिंग दिले, ह्यांचा सुद्धा कारभार शांत आहे. मी ह्यांचं कसा माहित आहे का, सोलापूर महापालिकेमध्ये आज तक 45 वर्ष गेली महापालिका स्थापन झाली, पण काही वर्ष काँग्रेसकडे होती, काही दिवस यांच्याकडे आहेत. परंतु ह्या दोघांचा आज तक असं झालेलं आहे, आपण दोघं भाऊ आणि या सोलापूरच्या जनतेच्या तळवरचं लोणी मिळून खाऊ. आता हे सोलापूर गिरण गावात शिंदे साहेबांनाच विचारा, या 50 वर्षामध्ये पाण्याचं सांगते त्याने, येऊन जाऊन नवीन उद्योगधंदे आणायचं, टेक्सटाईल पार्क आणायचं, इथलं लघु उद्योग आलं पाहिजे. 30 वर्षामध्ये शिंदे साहेब आणि यांनी अपयशी ठरलेलं नेतृत्व म्हणजे सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे. हा थेट पुन्हा सुशील कुमार शिंदे यांच्याकडे आलेला आहे. मुळात इथले प्रश्न सुटले नाहीत असं सांगायचंय, फक्त राजकारण जास्त झाल्यामुळं आला शब्द किन देताचं नाव घाल असं झालेलं आहे. मी सोलापूरचा नागरिक आहे, माझा कुठला पक्ष नाही. मागच्या वर्षी 10 मार्च ते 28 मार्च सोलापूर ते मुंबई चालत जाऊन सोलापूरच्या हलाखीची परिस्थिती, 18 प्रलंबित कामं करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना बोललो. त्यांनी एकविरा मंदिरमध्ये मला प्रॉमिस दिले की सोलापूरचे सगळे प्रश्न सोडवतो. त्याप्रमाणे चिमणीचा प्रश्न, समांतर जलवाहिनीचा प्रश्न, जलसेतूचा प्रश्न, उड्डाण पूल, म्हणजे महाराष्ट्र, आम्ही सोलापूरात आहे, आमचं लाईटचं बिल बारामतीमध्ये का, आमचं सोलापूरमध्ये इन्कम टॅक्स ऑफिस मेन कोल्हापूरला का, आम्हाला कारखाना काढायचं तर त्याची परमिशन सांगलीला का, रोडचे तर प्रॉब्लेम आहे, IT पार्क का होत नाही आतापर्यंत. हे सगळे प्रॉब्लेम्स मी त्यांच्या समोर मांडले. टोटल 17 आहेत, सगळे माझ्याकडे. 1 वर्ष झालं. मग उत्तर काय? उत्तर चिमणी पडली, काम चालू आहे. 1 महिन्यामध्ये जलसेतूचं काम कंप्लीट होईल. समांतर जलवाहिनीचं तर 70 किलोमीटर पर्यंत काम झालेलं आहे. आश्वासन नाही, काम झालेले आहेत. आणि ह्याच्यानंतर उड्डाण पुलाचं 1 जानेवारीला पेपर लागतं की उड्डाण पुलाचं काम होणार, परंतु हे काम प्रश्न काय लक्षात तुम्ही थांबा, मी आणखी तुमच्यावर येतोय. हे म्हणले की काम केले. आज जर सोलापुरात जर तुम्ही बघितलं 2014ला सोलापूरचे मूलभूत जर प्रश्न बघितले तर पाणी, रस्ता आणि रोजगार या तिन्हीवरती भाजपने गेल्या 10 वर्षाखाली 2014 मध्ये रोजगार निर्मिती आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इलेक्शन लढवली होती. आणि मुद्दा तोच होता की पाण्याचा प्रश्न आणि रोजगारीचा प्रश्न. पण आज 2014 पासून ते 2024 पर्यंत या 10 वर्षामध्ये भाजपचे दोन खासदार या सोलापूर जिल्ह्याला लाभले. पण या सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी कुठल्याही पद्धतीचा रोजगार असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल हा सोडवलेला नाहीये, तो पूर्णपणे फोल ठरलेला आहे. आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरला लुटण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ज्यावेळेस सांगितलं गेलं की या सोलापूरला स्मार्ट सिटीमध्ये दर्जा दिला जाईल, तर त्या स्मार्ट सिटीचा दर्जा फक्त ह्या भाजपच्या नगरसेवकांना फायदा झाला आणि त्यांच्या मार्फत जे ठेकेदाराने ठेके घेतले त्या ठेकेदारांना झाला, बाकीच्या कुणालाही फायदा झालेला नाही. आणि ज्या पद्धतीचं काम आज वेगवेगळ्या भागामध्ये ड्रेनेजचं लाईनचं काम चालू आहे, पण ते ड्रेनेज लाईनचं काम हे फक्त एका प्रमुख कंपनीला दिलेलं आहे. सोलापूर शहरामध्ये तीन खासदार निवडून आले, एक बनसोडे, एक महाराज आणि प्रतापसिंह मोहिते पाटील. 15 वर्ष सोलापूर शहरकाराचे वाया गेलेले आहेत. सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने कुठलेही कामं केलेले नाही. यंत्रमाग बिडी उद्योग बंद पडलेला आहे, यंत्रमाग बंद पडलेला आहे. सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या नावाने गोंधळ घातला जातो, परंतु प्रचंड भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे. या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर येऊन काम केलेले आहेत. नुसतं कॉन्ट्रॅक्टर नाही तर कामगार सुद्धा तिथले काम केलेले आहेत. धरण सोलापूर जिल्ह्याला उजनी धरण असताना सुद्धा 8 दिवसाड पाणी येतं, ते पाणी सुद्धा घाण पाणी येतं. त्यामुळे सोलापूर शहराच्या आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. सोलापूर शहराचा मोठा आरोग्याचा प्रश्न आहे. सोलापुरामध्ये सगळे रस्ते धुळीने माखलेले आहेत. तुम्ही आज 1 तासभर फिरलेला तर संपूर्ण शरीर तुमच्या धुळीने माखलेलं असते. त्यामुळे सोलापूर शहरामध्ये त्यांना SCचे कॅन्डिडेट मिळालेले नाही, त्यांना बीडवरून आयात करावं लागलेलं आहे. हे धुळीनं जे माखायला लागलंय त्याला कोण जबाबदार आहे? नाही, सगळ्यात महत्वाचं आहे इथं विचाराची लढाई पाहिजे, विकासावर मतं मागायला पाहिजे. गोंधळ करून का उपयोग नाहीये.
मी आपल्याला सांगतो की गेली 7 खासदारांमध्ये 35-40 वर्षामध्ये 5 यांचे आहेत बीजेपीचे. मागच्या 10 वर्ष बीजेपीचा खासदार आहे. मला एक तरी सांगा की जय सिद्धेश्वर स्वामींनी संसदेमध्ये या मतदारसंघातला एखादा प्रश्न उचलला का? त्या ठिकाणी एक योजना तरी आणली का सोलापूर शहरामध्ये? बनसोडेंचा त्याचे 5 वर्ष कोरे गेले. जय सिद्धेश्वर स्वामींनी त्याचं काही काम केलं नाही. मूळ मुद्दा इथल्या स्थलांतरित तरुणांचा आहे. स्थलांतरित तरुणांबद्दल का बोलत नाही ती लोक? शिक्षणाबद्दल का बोलत नाही? सोलापूर विद्यापीठाचं मानांकन रँक महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या तरुणांमध्ये. इथं 11 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. मग इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना इथं या ठिकाणी नोकरी का भेटत नाही? उद्योगधंदे का भेटत नाहीत? MIDC असून आज निष्क्रिय का? या मुद्द्यावर त्यांना बोलायला हवा. आम्हाला राम रहीम काढायचा नाही. आम्हाला विकास पाहिजे, तरुणांच्या हाताला रोजगार पाहिजे आणि सोलापूरला दररोज पाणी पाहिजे. पाण्याचा हा कळीचा मुद्दा आहे. आजपर्यंत ऐकलो शिंदे साहेबांनी नळाचं पाणी आणलं. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये जो आपण पार्लमेंटमध्ये आपला प्रतिनिधित्व पाठवतो तो प्रतिनिधित्व कसा असावा याचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे. आमदार प्रणितीताई शिंदे गेली 3 टर्म विधानसभेच्या या ठिकाणी सदस्य आहेत. अनेक प्रश्न कामगारांचे, झोपडपट्टीवासियांचे, शहरवासियांचे त्यांनी विधानसभेमध्ये मांडले, ते सोडवले. आज त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन या. आज तुम्ही त्यांच्या मतदारसंघात जाऊन या. तुम्हाला कळेल की कसा विकास असावा. असं बोलले तर होणार नाही. 10 वर्ष खाली या सोलापूरचा वाटोळा काँग्रेसची लोकांनी केलं. 10 वर्षापर्यंत बीजेपीचे लोक करत आहे. आणि येणाऱ्या काळात आमचं एवढं म्हणणं आहे की आमचा उमेदवार काम करेल. मी बोलते 2 मिनिटं थांबा तरी. गेली 10 वर्षामध्ये सोलापूरमध्ये इतक्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे की इथला तरुण जॉब हा पुणे आणि मुंबईमध्ये करतो, मेट्रो सिटी शोधतो. पण जी मेट्रो सिटी बनू शकत होती त्या सोलापूरला या लोकांनी फक्त एक सुधारित खेडं बनवलंय. इथं प्रत्येक जण जातीचं आणि धर्माचं राजकारण करतोय. हा बाबा तो बाबा. आता बाबाचं काम मठात बसायचं होतं, त्याला खासदार बनवला. तो काय करणार आहे? जाऊन मठातच बसणार आहे. ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, जो शिक्षित आहे, तो अशिक्षितांचा गुलाम बनतोय. आणि हिते जातीय स्तर, जातीय भेद, त्याच्यामध्ये महिलांवरती जर अत्याचार झाला तर ती कुठल्या जातीची आहे हे बघून इथं न्याय व्यवस्था चालते. इथं न्याय व्यवस्था आणि जे संविधानाचं बोलतायत हे संविधानच हे बदलू पाहतायत आणि देश सुरक्षित नाहीये. पण यांचं असं आहे, यांची दबाव तंत्र एकच म्हणतायत की भारत हा सुरक्षित आहे. पण सध्या जागतिक पातळीवरती भारत हा अति मागासलेला देश आहे. जेवढेही लोक आहेत विकले गेलेले आहेत. तुम्ही कुठल्या पक्षाचे नाही ना? मी जनसामान्य आहे. हा, आणि जेवढे इथं लोक आहेत विकले गेलेले आहेत. एकदा आपण दुकानातून माल घेतलं तर ते परत कोणीही दुकानदार घेत नाही. आणि ह्यांना उमेदवार म्हणून आम्ही कसं कबुली करायची? जे विकले गेलेले आहेत ना त्यांना उमेदवारी कशी कबुली करायची? कारण की इथले स्थानिक जे प्रश्न आहेत, रस्ते आहे नाही मी राजकारणामध्ये आहे. तुम्हाला माहित आहे का? जे रस्ते आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, यावर कुठलाही उमेदवार काम करत नाही. आता इथून पुढे आता आम्ही गेल्या 6 महिन्यापासून आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून काम करतोय. आमचे अजेंडे आहेत सोलापूरच्या विकासासाठी. म्हणून आम्ही आमच्या मनामध्ये करून या सोलापूरचा विकास इथला गेले 70 वर्ष झाले या सुशीलकुमार शिंदेने या काँग्रेसमधल्या सगळ्या नेत्यांना संपवलं. उदाहरण द्यायचं म्हणजे या आपले स्वर्गीयवासी कैलासवासी आपले नाही सगळे आमदार आणि सगळे राजकीय पक्ष, सगळ्या काँग्रेस पक्षातल्यांना सगळ्यांना संपवून जर जे काय मोठं उभं केलं असेल तर मोठ्या प्रमाणात जनवासांना उभं केलेलं आहे. मला या ठिकाणी सांगायचं, बुड्डी का बाल विकणाऱ्याने 14,000 कोटीचं संपत्ती आली कशी? या ठिकाणीच आज आम्ही या ठिकाणी माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख पालकांनी 800 कोटी रुपये मंजूर करून पालकमंत्री असताना समांतर जलवाहिनीचा प्रकल्प आणला. ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी
ठिकाणी या त्या महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या ठिकाणी मुद्दामून थांबून ते टेंडर थांबून ते पुन्हा हे केलं. ज्यावेळेस इथं आमच्या उपमुख्यमंत्री साहेब इथं पुन्हा सरकार आणलं फडणवीस साहेबांनी, त्या ठिकाणी आणलं पुन्हा या जलसमांतर वाहिनी चालू झालेला आहे. आज सोलापूर शहर पासून तुळजापूर रोड बघा, सोलापूर ते अक्कलकोट रोड बघा, सोलापूर ते विजापूर रोड बघा, सोलापूर पासून जाणाऱ्या सगळ्या चारी बाजूने रस्ते एक सुजलाम झालेले आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचं या सोलापूर शहराचं नाव वैभव करण्यासाठी या सोलापूर शहरामध्ये काम झालेलं आहे. माझी विनंती आहे, आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या सिद्धेश्वर मंदिर बघा, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या 4 पुतळ्यांचं वैभव बघा. ह्या शिंदे साहेबांनी बंद पडलेली एनटीपीसी इथं आणून हजार रुपये एकरनी शेती घ्यायला लावली आणि एनटीपीसी इथं आणली. 70 वर्षाचा काँग्रेसचा हिशोब मागणारा भारतीय जनता पार्टीला मी एक प्रश्न विचारू शकतो. हे पहा 70 वर्ष झालं काँग्रेसने काय केलं म्हणणार आणि 7 वर्षात 2000च्या नोटा तुम्ही बंद कशा पद्धतीने केलं. आज खासदारी सांगतात की रस्ते केले, सोलापूरच्या खासदारांनी 10 वर्षात काय केलं हे त्यांनी सांगावं. आज सोलापूर शहराची परिस्थिती अतिशय बिकट आहे. शहरामध्ये रस्ते नाहीत. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये नदी काठला 2 तास वीज मिळते. फक्त 2 तासामध्ये जनावरांना पाणी सुद्धा आपण भरू शकत नाही. त्या ठिकाणी शेतकरी शेती कशी करायची या मुद्द्यावर कुणीही बोलायला तयार नाही. फक्त तुम्ही वाद गोंधळ घालणे, घोषणा देणे म्हणजे नाही. घोषणा तर आम्हाला पण देता येतात. आम्ही रस्त्यावरचे आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी एकही बोलत नाहीत. 10 वर्षामध्ये तुमच्या खासदारांनी काय केलं, तुम्ही किती निधी आणला ते सांगायला पाहिजे होतं. आज मोदी सरकारने शेतकरी निर्णय घेतलेले आहेत. आज दिल्लीमध्ये 700 शेतकऱ्यांचा बळी त्या ठिकाणी तुम्ही घेतला. शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही? द्राक्ष उत्पादक, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची काय? आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प आमच्याकडे आला होता, तो सुद्धा या अजितदादांनी बारामतीला नेला होता. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP टाकलेले, आज 300 कोटी रुपये FRP आज टाकलेले. 5 वर्षापासूनचं जे दुष्काळ अनुदान आहे ते मिळालेलं नाही. मागच्या वर्षापासूनचं सर्वसामान्य शेतकरी आज वीजवाढी तुमची भरपूर झालेली आहे. महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्य आज GST वाढलंय. तुम्ही शेतकऱ्याला भीक देऊ नका, त्याच्या शेतीमालाला योग्य भाव द्या. आज तुम्ही दूध काय घेताय सिटीत 40-45 रुपये लिटरनी दूध घेताय. शेतकऱ्याकडून तुम्ही 20-25 लिटरनी भाव घेताय. तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक करू नका. जगाचा पोशिंदा आहे, त्यांनी जर तुम्हाला नाही दिलं तर उपाशी भरताल तर पडून. तुम्ही एवढा पोटतिडकीने बोलताय, या सगळ्यांना दूध पाचताय, खाऊ घालताय, तरी हे तुमचं ऐकायला तयार नाही. नाला काय जाणीव आहे? मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, काय नाही. मी शेतकरी आहे. मी या जगाचा पोशिंदा आहे. या जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी आहे. आज आमच्याकडून शेतकऱ्याकडून 20 रुपये लिटरनं दूध घेते, तुम्ही 45 रुपये दूध खाताय. 2,000 रुपयाची तुम्ही भीक देऊ नका. शेतीमालाला हमी भाव द्या, सोयाबीनला भाव द्या. हे इतकं सगळं सुरू आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरू आहेत आणि यांचा हा गोंधळ काय वाटतं बरं? हे निवडणूक व्हावी का? काय वाटतंय? निवडणूक होईल, लोकशाहीतलं हे चांगलं आहे, पण यांचं जे आहे ना हे मोदीचा हे पाक शाप खोटा आहे. पहिल्यांदा समाजाच्या आपण देणेकरी आहोत. लोकशाही मार्गाने आपण देश चालवणं गरजेचं आहे. बीजेपी सरकारने काय केलं? देश विकला, मोदींनी देश विकला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या देशामध्ये चालू असलेला जातीय अन्याय अत्याचार, या देशामध्ये चालू असलेला जातीय अन्याय अत्याचार ह्याच्यावर कोणताही राजकीय पक्ष, कोणताही राजकीय पुढारी बोलत नाहीये. आणि या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हे नाचणारी तरुण मंडळी आहेत. यांच्या डोळ्यासमोर जातीय अन्याय दिसत असताना सुद्धा यांचं तोंड दाबलं गेलेलं आहे. हे फार भयानक अवस्था आहे महाराष्ट्राची. गंभीर मुद्दा मांडला तुम्ही. उद्योजक म्हणून मी सांगतोय, व्यापारी म्हणून सांगतोय, इथे एकही व्यापार व्यवस्थित चालू नाहीये, उद्योग आलेला नाहीये. सर्व मुले हे शहर सोडून बाहेर चाललेली आहेत. विकासाचं कोणीही बोलत नाही. मी कुठल्या पक्षाचं नाही सांगत, व्यापारी म्हणून आणि उद्योजक म्हणूनच बोलतोय. पाणी प्रश्न, विमान सेवा, समांतर वाहिनी, हे सगळं प्रश्न खूप गंभीर आहेत आणि यावर काम करणारं सक्षम नेतृत्व मला वाटत नाही की आतापर्यंत लाभलेलं आहे. या निवडणुकीत लोक सक्षम आहेत, ते विचार करूनच मतदान करतील आणि असा चांगला नेता निवडून देतील की जो चांगलं पुढे जाऊन सोलापूरचा विकास करेल. आज आपल्या सोलापूर शहराचा दुर्दैव आहे. मागच्या खासदाराचं नाव जर सोलापूरकरांना विचारलं तर स्वामी समर्थ म्हणून सांगतात. खासदाराचं नाव सुद्धा माहित नाही सोलापूरकरांना, तर ते काम केलेलं तर लांबच. इथले जे स्थानिक जे व्यापारी आहेत
जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना रात्री 12 वाजता लाईट देतात, 4-4 तास लाईट देतात. शेती कसं करणार इथले शेतकरी? शेती कसं करणार मला प्रश्न विचारायचा आहे. सोलापूर शहराला 7-7 दिवस पाणी देत नाही. अक्कलकोट सारख्या शहराला तुम्ही 15-15 दिवस पाणी देत नाही. तुम्ही 15-15 दिवस तिकडे पाणी देत नाही. सोलापूरला तुम्ही स्मार्ट सिटी म्हणून म्हणताय. सोलापूरच्या स्मार्ट सिटीला रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, शिक्षण नाही, इथं उद्योग कुठले उद्योग नाहीत, काय नाही. निवडणुकीनंतर जो कोणी खासदार निवडून येईल त्यांनी सोलापूरच्या या प्रश्नाची उत्तरं द्यावीत, इथल्या विकासाचं राजकारण करावं, इथल्या लोकांना राहण्यासाठी सुसह्य व्हावं, अशा पद्धतीनं काम करावं अशी अपेक्षा इथल्या मतदारांनी व्यक्त केली आहे. सोलापूरमध्ये आपण इथंच थांबूयात, कारण कौल हे निवडणुकीमध्ये इथले मतदार देणार आहेत. त्यामुळे तुम्ही पाहत राहा साम टीव्ही, आवाज महाराष्ट्राचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.